शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना प्रतिष्ठेचा संसदरत्न पुरस्कार 2026 जाहीर झाला असून सलग दुसऱ्यांदा हा मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. संसदेतील प्रभावी कामगिरी, जनहिताचे प्रश्न आणि अभ्यासपूर्ण मांडणीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आलेला आहे. देशातील उत्कृष्ट संसदीय कामगिरी करणाऱ्या खासदारांना दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. संसदेत सातत्यानं नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, विकास, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, युवकांचे प्रश्न आणि शहरी समस्यांवर प्रभावीपणे आवाज उठवणे यामुळे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची पुन्हा एकदा या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या एका वर्षात त्यांनी संसदेत 6 महत्त्वपूर्ण खासगी विधेयके मांडली आहेत. डीप फेक नियमन, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन, गोसंवर्धन, अनाथ बालक कल्याण, शिक्षण सुधारणा आणि अधिवक्ता सुधारणा अशा विविध विषयांवरील विधेयकांमुळे त्यांच्या संसदीय कार्याची विशेष दखल घेण्यात आलेली आहे. संसदरत्न पुरस्कार समितीच्या घोषणेनुसार यंदा देशभरातील केवळ 10 लोकसभा खासदारांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. संसदेतील उपस्थिती, चर्चांमधील सहभाग, विचारलेल्या प्रश्नांची गुणवत्ता आणि जनहिताच्या मुद्द्यांवरील सातत्यपूर्ण पाठपुरावा या निकषांवर ही निवड केली जाते. दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी संयुक्त अरब अमिराती, लायबेरिया, सिएरा लिओन आणि काँगो या देशांमध्ये भारताची दहशतवाद विरोधातील भूमिका कायम प्रभावीपणे मांडली होती. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताची ठाम भूमिका जगासमोर मांडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्यांदा जाहीर झालेल्या या संसदरत्न पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला असून विविध स्तरातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, कल्याण.